गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। वडील आणि मुलावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींपैकी ऋषिकेश पवार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आधारवाडी कारागृहात कैदेत असलेल्या पवारचा रक्तदाब कमी झाल्यानं त्याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। दरम्यान पवारच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करत कारागृह प्रशासनाने वेळेत योग्य उपचार न केल्याचा आरोप केलाय। प्रकृती बिघडल्यानंतर त्याला उशिरा रुग्णालयात हलवण्यात आल्यानं त्याची स्थिती अधिकच गंभीर असल्याचा दावा करण्यात आला। ही घटना समजताच पवारचे नातेवाईक आणि समर्थक मोठ्या संख्येनं मध्यवर्ती रुग्णालय परिसरात जमा झाले असून त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। परिस्थिती तणावपूर्ण बनू नये यासाठी रुग्णालय परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आणि तुम्ही आज सेंटर हॉस्पिटल आलेले, एकंदरीत काय प्रकार आहे? नेवाळे परिसरामध्ये भांडणं झाली होती आपसी विरोधामध्ये। त्या लोकांनी आमच्या दादांवरती आणि माझ्या भावांवरती कंप्लेंट टाकली होती। त्या लोकांनी दादांना अटक करण्यासाठी त्यांनी बयान दिला होता। बयान दिल्यानंतर त्यांनी जोर लावून प्रत्येक गोष्ट करून त्यांचे दिंडी काढलेली आहे त्या जागेवरती। त्या दिंडीच्या जाण्यामुळे त्यांच्यावरती मोठे मोठे कलमा लागलेले आहेत आणि त्या कलमानंतर ते अपमान सहन न करून त्या लोकांनी त्यांना आदरवाडी जिल्ह्यात शिफ्ट केलेलं आहे। आणि आदरवाडी लोकांनी त्या आदरवाडीला गेल्यानंतर दादांनी बोलले की मला छातीचा त्रास होतोय, मला 2 घंट्यापासून छातीचा त्रास होतोय। त्या लोकांनी हलगर्जीपणा केलेला आहे। त्यांनी दादांच्या परिस्थितीला एक पळण्याची एक ट्रिक समजून त्यांनी त्यांना तिथेच 2 घंटे ठेवलं। त्यानंतर त्यांचा जीव गेलेला आहे आणि माझी एवढीच मागणी सगळ्यांकडनं की माझ्या दादाला न्याय भेटला पाहिजे। आणि हे जे पोलीस प्रशासन आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे आणि हे जे खोटे आरोप टाकून आमच्या दादांना आणि माझे जे 5 भाऊ आहेत आणि माझे मिस्टर आहेत त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे। आणि हे सगळं प्रकरण पैशांवरती घडलेलं आहे। माझं सगळ्यांकडनं एकच मागणी आहे की माझ्या दादाला आणि जितर माझे जे भाऊ आहेत त्यांच्यावरती खोट्या कलमा टाकलेल्या आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे। ऋषिकेश पवार, ऋषिकेश सुरेश पवार, ते राहणार आहे डोंबिवलीमध्ये। त्याला एक पोरगी आहे आणि त्याची बायको। त्यांच्यासाठी माझं एवढंच मागणं आहे सगळ्यांकडनं की त्यांना न्याय भेटला पाहिजे। अच्छा मैडम, ये जो हादसा हुआ कहाँ पे हुआ? आदरवाड़ी जेल में हुआ। जेल के अंदर? जेल में मेरे भाई ने बोला बाहर था, के अंदर? अंदर मेरे भाई। हे प्रकरण असं घडलेलं आहे की मार्केट इथे आमच्या इथे ठराविक आठवडी मार्केट भरतो। त्या मार्केटनुसार ना पब्लिकला त्रास होतो, ट्रॅफिक होते, नॉईज पोल्युशन फैलतं। मग याच्यानुसार आमच्या दादांनी त्याच्या मार्केटचा मुकादम आहे त्याशी बोलचाल झाली थोड्याशा कारणावरनं। तर त्या कारणावरनं त्या लोकांनी गफलतमध्ये बोलून 25-26 जणांनी बोलून माझ्या दादावरती जीवघेणा हल्ला केलेला। त्या जीवघेणा हल्ल्यापासून तर माझ्या दादांनी त्यांचे जे मित्र होते त्यांच्यासोबत त्यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये त्या समोरच्या व्यक्तीला मारहाण केली। यांनी आमच्यावरती कायद्यानुसार आमच्यावरती कलमा टाकल्या म्हणजे माझ्या भावांवरती। आणि या लोकांना पैसे वगैरे भरून प्रत्येक गोष्टीने सहकार्य पोलिसनी बिलो द बेल जाऊन शासनाच्या बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे। आणि त्यांच्यावरती खोटे आरोप टाकून त्यांना जेलमध्ये दाखल केलेलं आहे। आणि दाखल केल्यानंतर माझ्या दादांना त्रास होत होता, दादांनी तक्रार दिली मला त्रास होतोय किंवा काही गोष्टी मला जरा सहकार्य करा सर त्या गोष्टीसाठी। ह्यांनी त्यांचा प्लॅन समजून किंवा त्यांची काय मिली बघत असेल ते आम्हाला काय माहिती नाहीये, त्यानुसार त्यांनी त्यांचं काय केलं असेल ते, पण माझ्या दादाला न्याय भेटला नाहीये। आणि ह्यांनी हलगर्जीपणा केला म्हणून माझ्या भावाचा जीव गेलेला आहे। माझी एवढीच मागणी सगळ्यांकडनं की त्याला न्याय भेटला पाहिजे। गोष्ट हे जे पोलीस प्रशासन आहेत त्यांना आम्ही मागणी केली सर असं करू नका। आणि दादांवरती पहिला जीवघेणा हल्ला झाला आहे। या पोलीस लोकांनी MLC 20 तारखेला आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला MLC दाखल केली। आज दादाचं स्टेटमेंट घ्यायला कुणी नाही आलं। 5-7 दिवस दादा दवाखान्यामध्ये ऍडमिट होता। माझ्या दादांना 7 टाके आहे डोक्याला। माझ्याकडे फुटेज, फोटो सगळ्या गोष्टी आहे।
माझ्याकडे पैशाची मागणी केली आहे की 1 पेटी द्या, 4 CR पाडतो, 2 लाख द्या, 4 लाख द्या, असं करा, आम्ही तुमच्या माणसाला सोडवतो. हा कुठला कानून आहे की पैशावरती चालतो? बाबासाहेबांनी असा पैशांवरती न्याय नाही बनवला होता की तुम्ही पैसे द्या, आम्ही तुम्हाला न्याय देतो. माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे. आणि जर गुन्हा घडलेला आहे, जर हे आरोपी आहेत, तर कानून एका बाजूने ऐकत नाही आणि ह्या लोकांनी पैसे खाऊन एक बाजू बंद केलेला आहे आणि एक बाजूचा तोंड फोडलेला आहे. आता काय तुमची मागणी? माझी एवढीच मागणी आहे की जर गुन्हा घडलेला आहे, समोरच्या व्यक्तीने आमच्या माणसावरती आरोप लावलेला आहेत, पण कानूनाने दोन्ही बाजू ऐकून प्रत्येक गोष्टी सहकार्य करून तेव्हा आमच्या माणसावरती आरोप टाकायला पाहिजे नसते. आणि आरोप टाकले आणि त्या लोकांनी रॅली काढली आहे त्यांची. त्या लोकांनी रॅली काढून त्यांना बेदम मारहाण केलं, त्यांचे विनयभंग केलेला आहे. त्या विनयभंग केलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्लॅनिंग करून पोलीस मदती घेऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. माझं एवढंच मानणं आहे की यांनी आमच्या माणसांना आणि माझ्या दादांना न्याय द्यायला पाहिजे. मेरा नाम रियाज सिराज खान है। मेरा भाई ऋषिकेश सुरेश पवार, जिसकी डेथ हुई है, जेल में डेथ हुई है, उसको जब छाती में पेन हो रहा था 5 बजे के टाइम पे, तो 5 बजे के टाइम पे है ना सर, उसको कॉल नहीं, मतलब उसको लेके दवाखाना नहीं आया, दवाखाने में जेल के दिखाया। तो जेल के डॉक्टर ने क्या लिखा कि जब आप सिविल हॉस्पिटल में लेके जाइए। तो आज शाम को 5 बजे जब छाती में उसके पेन हो रहा था, तो आपका सिविल हॉस्पिटल में 9:30 बजे का एंट्री है कि आपने 9:30 बजे सिविल हॉस्पिटल में लाया और वो लाते टाइम पे डेट हो चुका है, ऐसा डॉक्टर साहब ने हमको बोला है। यह बात आप मुझे बोलो, जब किसी को इंजरी होती है तो एम्बुलेंस आती है या प्राइवेट सुपरिटेंडेंट की वैन आती है? एम्बुलेंस आती है। तो इन्होंने क्या किया है, सुपरिटेंडेंट की प्राइवेट बुलेरो गाड़ी में उन लोगों ने लेके आया है बॉडी और यहाँ पे सबमिट किया। सबमिट करने के बाद में पहला व्यक्ति जो आके मेरे भाई के बारे में पूछने के बाद मुझे क्या बोला गया है, मैडम ने, डॉक्टर ने, कि ये लड़का पहले ही दवाखाने में लाने से पहले ही डेट हो चुका है। तो मेरा यही कहना है कि पुलिस प्रशासन और जेल प्रशासन क्या कर रही थी? जिस टाइम उसको दर्द हो रहा था उस टाइम आप लेके आते तो आज मेरा भाई सही सलामत रहता। ये जो भी है जेल प्रशासन की हालगर्जीपना है। और हमको सर आपके तरफ से न्याय, या आप कोई बोलोगे जहाँ जाने या जेल के बाहर भूख हड़ताल करने या जो भी आप बोलोगे, हम उसमें राजी है सर। खाली हमको न्याय चाहिए, न्याय नहीं मिलेगा तो सर हम क्या करें, हम जनता क्या करेंगे? और वो जो डॉक्टर है जेल का, मैं भी एक मुजरिम हूँ, मैंने भी एक गुनाह किया है, मैं भी अंदर जाके देखा, और डॉक्टर दारू पी के आता है ऑन ड्यूटी। वो डॉक्टर किस काम का है? ताली वो एक मिनट ताली की कोई बात नहीं, डॉक्टर वो क्या काम का है जो दारू पी के अंदर जाता है? वो पेशेंट को क्या संभालेगा? एक हार्ट में दुख रहा है, 1 मिनट, जो हार्ट में दुख रहा है वो तभी इन्फॉर्म किया है, शाम को 5 बजे 6 बजे आपको किया है। तो आपका काम क्या बनता है? डॉक्टर को दिखाना। डॉक्टर ने क्या करना चाहिए? सिविल हॉस्पिटल में लिख के देना चाहिए, या इंजरी ज्यादा बड़ा है, कुछ उसको डिप्रेशन है तो उसको जैसे लिख के देना चाहिए। पर इन्होंने कुछ भी नहीं किया। उनको 9:30 बजे यहाँ पे एंट्री है, एंट्री में आप आके देख सकते हो। ये जेल प्रशासन की एकदम हलगर्जीपना है और वो डॉक्टर के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई लीजिए, ये मैं हाथ जोड़ के विनंती करता हूँ। आणि हे पोलीस प्रशासनासाठी पण और एक मांगनी है कि अभी मेरा भाई है, फिलहाल डेड बॉडी है उसकी यहाँ पे सिविल या सेंटर हॉस्पिटल में मेरा भाई अभी है। तो मेरा यही है, 5 घंटे हो चुके हैं उसको इधर लेके आके। अभी वो लोग बोलते हैं खड़कपाड़ा में जाना है, वहाँ पे कुछ लिखा पढ़ी करके फिर तुमको जेजे में भेजना है, पंचनामा करके। और ये पंचनामा कभी होता है? अभी होता है। ये पंचनामा सुबह आओ बोल रहे, ये कौन सा इंसाफ है? ये कौन सा न्याय है? 5 घंटा बॉडी वैसे ही पड़ी है, रात भर भी वैसे ही पढ़ने देने का मतलब? सर मैं आगे आपके हाथ जोड़ता हूँ, कुछ तो सर सहकार्य करो, रिक्वेस्ट है सर। महाराष्ट्र पुलिस या जेल पुलिस या जो भी है, मुख्यमंत्री साहब या कोई भी XYZ, प्लीज ध्यान दीजिए और मेरे भाई को इंसाफ और न्याय दीजिए। पोलीसवाल्यांच्या हलगर्जीपणाने माझ्या भावाचा जीव गेलेला आहे. आता ह्याला नाही कोण देणार आहे? त्याचं घर कोण बघणार आहे? दरम्यान 10 दिवसांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरात हातगाडीवर चादर विकणाऱ्यांना मुन्नापाल या इसमास प्रमोद भोईर यांनी मारहाण केली होती। या वादात अविनाश जाधव यांनी मध्यस्थी करत प्रमोद भोईर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीचा राग मनात ठेवून प्रमोद भोईर, भावेश भोईर, भगवती यादव, ऋषिकेश पवार यांनी अविनाश जाधव याचा भाऊ विशाल जाधव आणि त्याच्या वडिलांवर लोखंडी रॉड व बंदुकीच्या मागच्या भागाने जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले।
तसेच आरोपींनी दुकान आणि कारची तोडफोडही केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 4ही आरोपींना अटक करत त्यांची धिंड काढली होती. मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार असून या घटनेमुळे प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.